हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं रांग्या ब्लॉगमध्ये. तर आय होप तुमचं चहा पाणी झालंच असेल, माझं पण झालेलं आहे. आणि आज होता सोमवार आणि मी मस्तपैकी अशी तयार झालेली आहे. तर व्हिडिओ बनवण्याचा संदर्भ असा आहे, जे मी काल व्हिडिओ टाकलेला आहे. तर त्याच्यामध्ये मी असं सांगितलेलं आहे की माझी सासू मला नापसंत का करत आहे आणि माझ्यासोबत एवढं सगळं का घडत आहे त्याची मी रिअल स्टोरी सांगणार आहे तुम्हाला. तर सुरुवात करूया की सासू मला नापसंत का करते. तर त्यांनी सुरुवातीपासून मला ॲक्सेप्ट केलेलं नाही आहे, कारण माझ्या सासूला तिच्या भावाची मुलगी सून म्हणून आणायची होती आणि ॲक्च्युली तिच्या मुलांनी मला पसंत केलं. त्यामुळे ती सुरुवातीपासून लग्नाला पण तयार नव्हते. पण आता ते मुलाच्या पुढं ते जाऊ शकले नाहीत, त्यांनी म्हणजे ते केलं. परंतु लग्न झाल्यापासून त्यांनी मला वागणूक व्यवस्थित दिलेलीच नाही आहे आणि त्यांना असं वाटत आहे की मी नकोच आहे. माझे विचार ते त्यांच्याशी जुळत नाही आहेत. त्यामुळे त्यांना ते त्यांच्या ते डोक्यातनं गेलेलंच नाही की माझ्या भावाची मुलगी मला आणायची होती आणि ही आली. तर मग असंच जर होतं, भावाची मुलगी आणायची होती, तर मग ह्यांनी दुसरा पण मुलगा होता त्याच्यासाठी ट्राय करायचं होतं. पण तिथं त्यांचं काही चाललेलं नाही आहे, कारण तिथं माझ्या धीराने लव्ह मॅरेज केलेलं आहे. म्हणजे अरेंजच आहे, ती आमच्याच कास्टची असल्यामुळे काहीच प्रॉब्लेम नव्हता. परंतु त्यांचं पहिलंच ह्याच्यामध्ये रिलेशनमध्ये होते ते, आणि नंतर मग घरच्यांची सगळ्यांची संमती घेऊन त्यांनी अदर कास्ट नसल्यामुळे आम्हाला काहीच प्रॉब्लेम झालेला नाही आहे. म्हणजे नाही का, कास्टमध्येच असल्यामुळे ठीक आहे, जाऊ द्या, आहे तर करा म्हणून 3-4 वर्षापासून तो घरच्यांना सतत ही करत होता, टॉर्चर करत होता की मला तिच्याशीच लग्न करायचे. आणि त्यांनी तशा पद्धतीने लग्न मध्ये स्टोरेज फुल झाल्यामुळं मला परत दुसऱ्यांदा व्हिडिओ बनवायला घ्यावा लागला. तर मी तुम्हाला सांगत होते की मग ह्यांना भाची सून म्हणून आणायची होती, तर लहाण्यासाठी ट्राय करायचं होतं. माझ्याकडून समजा आता माझ्या बाबतीत नाही झालं तर त्यांना दुसरा चान्स होता ना, पण त्यांनी ते पण गमावला आणि सगळ्या गोष्टींचा राग माझ्यावरती काढतायत त्या. आणि मला वेगळी वागणूक देणं, माझं कोणी विचारायला नाही आहे म्हणून मला परेशान करणं. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना अशी म्हणजे नंतर पण माझं लग्न झाल्याच्या नंतर शिक्षण करत होते ना, त्यांना त्याच्याशी पण प्रॉब्लेम होतात. तर ते त्याला म्हणायचे की नाही, तिला शिकू नाही द्यायचं, शिकलं की हुशार होतात, शिकलं की बाहेर पडतात, शिकलं की त्यांना जास्ती गर्व चढतो, असं त्यांचं म्हणणं होतं. पण असं काही नसतं, सगळ्याच सारख्या नसतात. शिक्षणाचा गर्व सगळ्यांनाच येतो असं नसतं. काही जण त्याचा फायदा आपल्या भविष्यासाठी घेतात, काही जण फायदा त्याचा जनसेवामध्ये घालवण्यासाठी घेतात, काही जण इन्कमसाठी घेतात. प्रत्येकाचे विचार वेगळे वेगळे असतात. पण माझ्या सासूचे भुरसटलेले विचार होते आणि ते त्यामुळे माझ्याशी तसं वागणूक देत आहेत. बरं, मग मी त्यांना आवडत नाहीये, तर मग आता त्या का मागे आहेत? मुलाला म्हणतात की तिला इथंच घेऊन ये, तिला इथंच घेऊन ये. का आता ह्यांना कामं होत नाहीयेत आणि माझ्याकडून ह्यांना कामं करून घ्यायच्यात, असं ह्यांचं म्हणणं आहे. की माझ्याशिवाय त्यांचं म्हणजे कोणी करणार नाही हे त्यांना कळलंय म्हणून करतायत का? परंतु मी तर करायला आत्ता पण तयार आहे. मी कधी नाही म्हणलेलंच नाहीये. तुमचं काही करायचं असेल तर मी नाही म्हणलेलंच नाहीये. परंतु आता एवढी सगळी मोठी फॅमिली घेऊन तिथं राहणं माझ्यासाठी योग्य नाहीये. आणि मी तुमच्या मुलासोबत डिवोर्स घ्यायचा ट्राय करते, मी तुमच्या मुलासोबत राहणारच नाहीये, मी तुमच्या मुलासोबत हे करते. मग आता मी डिवोर्स, तुमच्या मुलाला, तुम्हाला जर खरंच मी आवडत नाही तर तुम्ही तुमच्या मुलाला सांगा तिला डिवोर्स द्या आणि मग द्या तुमच्या भाचीशी लग्न लावून त्याचं. ह्या वयामध्ये का होऊन आपण, म्हणजे काय असं फार वय नाहीये त्याचंही, पण देऊ शकता ना तुम्ही. तर द्या तुम्ही त्याचंही लग्न लावून माझ्यापासून. मग तुम्हाला मी एकत्र का हवी? तुमचा काय हेतू आहे? तुमचा काय विचार आहे मला एकत्र आणून परत काय करायचंय तुम्हाला माझ्यासोबत? परंतु ती पहिली राणी राहिलेली नाहीये. मी आता खूप बदल झालेला आहे आणि म्हणजे मी तोंड बंद ठेवलेलं उघडायला चालू केलेलं आहे. त्यांना त्याच गोष्टीचा जास्ती कदाचित प्रॉब्लेम होत असावा की ही आता आपल्या एक एक गोष्टी बाहेर काढणार आहे आणि प्रॉब्लेम वाढवणार आहे. तर मी इथं राहिलेली त्यांना काहीच करता येणार नाही, तुम्हाला ते पण सांगते. म्हणून हे सगळं चाललेलं आहे त्यांचं की काही करून हिला आता वापस बोलवायचं आणि परत हिला कैद करायचं, परत हिला कैद करायचं. पण असं होणार नाही, मी असं करणार नाहीये. आणि मी आता
स्वतंत्र निवडलेलं आहे, तर प्रत्येकाला स्वतंत्र जगायचा अधिकार आहे. तर ती मी माझं स्वतः स्वतंत्र चॉईस केलेलं आहे. मी माझ्या पद्धतीनं जगणार आहे. आणि मी तुमचं माझ्यासोबत जे घडले, तुमचं थोडी ना मी इज्जत उचलते. माझ्यासोबत जे घडलेलं आहे ना, मी ते सांगणार आणि बाहेर काढणार. तर आता तुम्हाला हे झालं, माझी सासू मला नापसंत का करते ह्याचं रिझन, तिला तिची भावाची मुलगी आणायची होती लग्न करून, आणि हे ना मला पसंत केलं. तर तुम्हाला हे पण सांगते की ह्यानं मला कसं पसंत केलं होतं. तर काय झालं होतं, माझ्या चुलत्याचा मित्र ह्याचा मित्र होता. आणि त्याने असंच म्हणजे नाही का असं मित्राच्या भावाची मुलगी आहे आणि तिचे आई वडील मेलेले आहेत आणि तिला तो सांभाळतोय, चुलता सांभाळतोय, तर तू एकदा बघून घे. तर ते असे सांगून पण बघायला आलेले नव्हते, तुम्हाला ते पण सांगते, ते सांगून पण बघायला आलेले नव्हते. आणि ते आले त्यावेळेला मी अशा अवस्थेमध्ये होते की माझे केस खूप लांब होते आणि माझे केस विंचरायला मला स्वतःला यायचे नाही. माझ्या चुलतीला असं मागं लागावं लागायचं, तेव्हा ती कधीतरी 4 दिवसात एकदा माझी वेण्या घालून द्यायची. माझी बहीण होती, तर तुम्हाला सांगितलं की बहीण जोपर्यंत सासरी होती तोपर्यंत ती कधी आली की मला व्यवस्थित ठेवायची, आवरायची. आणि मला माझ्या घरात एवढे कामं द्यायची, म्हणजे स्वयंपाक यायचा नाही पण बाकीचे सगळे कामं, बाहेरून भाजी घेऊन ये, किराणा दुकानातून किराणा घेऊन ये, आणि ते पण एकाचं नाही, सगळ्यांचा आणावं लागायचं. कुणी काय सांगितलं की पळायचं, कुणी काय सांगितलं की पळायचं. दिवसभर मला वेळ नसायचा. आणि जेवढी काही मी जाईल तेवढी शाळेमध्येच, आणि शाळेतून आले की समजायचं की आता हिचा म्हणजे एक प्रकारचा नोकर कसा ठेवलेला असतो कामाला. आई वडील नसल्यानंतर चुलत्यांच्या हाताखाली राहणं आणि इतरांनी मुलांना सांभाळणं, खूप स्वतःच्या मुलांना वेगळं आणि आपल्याला वेगळं सांभाळलं जातं, माहिती आहे का. खूप सगळ्यांचं ऐकावं लागतं, सगळ्यांची मनं जोपावी लागतात, सगळ्यांचं सहन करून घ्यावं लागतं. तेव्हा कुठं जाऊन 2 घास भेटतात आणि निवारा भेटतो. तर ह्या सगळ्यातून मी गेलेली, ह्या सगळ्यातून. आणि तो बघायला आला होता त्यावेळेला त्यानं कुणालाही सांगितलं नव्हतं. इवन माझ्या चुलत्याला पण माहिती नव्हतं की ते मला बघण्यासाठी येत आहे. मग नंतर ते बघायला आले त्यावेळेला मी म्हणजे खूप असं वेगळा अवतार होता माझा. केस असे खूप असे झिपऱ्या बिपऱ्या सगळ्या समोर आलेल्या वगैरे असा होतं. आणि ते आले त्यावेळेला ना साडी ना काही नाही, त्यांनी मला ज्या ड्रेसवर होती त्या ड्रेसवर आहे अशी ना पाठबीट तसली काही प्रोसिजर काहीच नव्हती, आहे अशी बघितली. आणि तो बघितल्याबरोबर तुम्हाला सांगते लगेच निघून गेला. मला नाही करायची म्हणून बघितल्याबरोबर लगेच निघून गेला, नकार देऊ. म्हणजे त्या मित्राला, तो तिथून लगेच गेला आणि त्याच्या मित्राला म्हटलं काय कसली पोरगी दाखवायला घेऊन गेला होता मला. म्हणजे आता मला हे करायचं नाही, पण असं तुम्हाला माहिती आहे काय भाषा यूज करतात, वैद्य पारदवनी दिसते म्हणे ती. काय तिचा अवतार तो. मग ठीक आहे, पण आता त्याला काय माहिती होतं की ही अशी का राहते, किंवा तिला कोण आवरायला नाही का, तिचं कोण आवरून द्यायला नाही का. मग ते तुम्हाला सांगते ते अशा परिस्थितीमध्ये त्यानं बघितलं आणि तो निघून गेला. त्याच्यानंतर 3 ते 4 महिन्यांनी माझ्या चुलत्याच्या मुलाचं लग्न होतं. आणि लग्नामध्ये आता माझी बहीण आलेली होती, तर तिनं मला एकदम व्यवस्थित आवरून दिलेलं होतं. ड्रेस वगैरे, हेअरस्टाईल वगैरे असं आवरलेलं होतं. मेकअप काही नव्हता, आणि त्यावेळेला मेकअप असलं काही नव्हतं. इवन माझ्या लग्नामध्ये सुद्धा मी स्वतः मेकअप केलेला नव्हता. आणि मग तो लग्नाच्या वेळेला तो लग्नामध्ये आला, मित्राबरोबर तो लग्नामध्ये आल्याच्या नंतर म्हणजे आता व्यवस्थित होते, त्यामुळं त्यानं म्हणजे त्याला खरंच मी ती आहे असं वाटलंच नाही. त्यानं त्या मित्राला विचारायला लावलं की ही कोण आहे, ही जी नवरदेवाच्या मागे आहे सारखे फिरते, ही कोण आहे. तर त्यांनी सांगितलं की तू ज्या मुलीला बघायला आलता ती तीच आहे. तो म्हणे काय, तर हा तीच आहे. नाही काहीतरी काही पण सांगता तुम्ही, ही ती नाही वाटत आहे. तर ती म्हणे नाही ती तीच आहे. तर का विचारतोय, तर आपल्याला ही आवडली आणि आता मला हिच्याशी लग्न करायचंय. त्या लग्नामध्येच त्यानं माझ्या चुलत्याला सांगितलं की हिचं तुम्ही कुठलंही स्थळ बघायचं नाही, काही नाही, आणि मी हिच्याशी लग्न करणार आहे. तर मग माझा चुलता म्हणे की आता आम्ही मुलाचं याचं केलं ना की
मी हिचं पण लगेच करून टाकणार आहे, कारण तिला आई वडील नाही आहेत आणि आम्हाला पण सांभाळायचं जिम्मेदारी राहते, असं तसं काही काही म्हटलं आणि मी लवकरच तिचं लग्न करणार आहे. तर ते म्हणे तुम्ही कधीही करा, पण हिचं आणि माझं लग्न आता फिक्स झालं असं ठरलं. ती म्हणे तुम्ही तर मध्ये आले होते त्यावेळेला कशासाठी आले होते, काही बोलले नाही, काही नाही आणि लगेच निघून गेले, काही सांगितलं नाही. तर काही नाही म्हणे, आम्ही सहजच आलो होतो असं म्हणून तो ही केलं. आणि त्यावेळेला त्यानं त्या लग्नामध्ये मला पसंत केलं. पसंत केलं म्हणजे ज्या मुलीला तो नकार देऊन वैदिन पारदीन म्हणून गेला होता त्याच मुलीला तो परत बघून की मला हिच्याशी लग्न करायचे म्हणून तो मग नंतर तो लग्न वगैरे झालं, तसं झालं, त्याच्या घरी सांगितलं त्यानं की आईला मला लग्न करायचे. तर ती म्हणे माझ्या भावाच्या मुलीसोबत लग्न करायचे असं तसं. मग म्हणे नाही, मी तिच्यासोबत नाही करणार आहे, मी एक मुलगी बघितलेली आहे आणि मला तिच्याशीच करायचं, तिला आई वडील नाही आहेत आणि खूप चांगली आहे. फक्त तिच्या चुलत्याची परिस्थिती चांगली नाही, तिचे आई वडील जर असते तर तिच्या आई वडिलांची परिस्थिती खूप चांगली होती आणि ती मुलगी म्हणजे शिकते आता कुठं 9वीला आहे, 8वी 9वीला आहे ती मुलगी. 8वीलाच होते मी, 8वीला होते. तर मग तो म्हणे की त्याच्या आई म्हणे की एवढी लहान का आणि नाही का ती शिकती आणि तिला आई वडील नाही आहेत म्हणजे कोण काय देणार आहे. तर म्हणे मला काही घ्यायचंच नाहीये, मला काही घ्यायचं नाहीये, पण मला तिच्याशीच लग्न करायचं. मग तो घरच्यांना माहीत नाही त्यांच्या घरी परत काय झालं काही नाही, पण त्यानं घरच्यांना तयार केलं आणि म्हणजे 9वीची सुरुवात, 9वीला मी माझी 9वीची सुरुवात आणि लग्न सोबतच झालं. मग माझं लग्न झाल्याच्या नंतर मी 9वीची परीक्षा दिली, परत 10वीची परीक्षा दिली आणि त्याच्यानंतर मी कॉलेजला ॲडमिशन घेतलं आणि परत मी कॉलेज केले. आणि ह्याच्यामध्ये त्याचा सपोर्ट होता मला शिक्षणासाठी, पण घरच्यांचा कुणाचा सपोर्ट नव्हता. म्हणून मी आत्तापर्यंत तुम्हाला सांगते सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करत आले आणि समजून घेत आले की जाऊ दे, ह्यानं मला सपोर्ट केलेला आहे किंवा ह्यानं मला समजून घेतलेला आहे. आणि भलेही तो माझ्या सुंदरतेवरती जरी प्रेम करत असला तरी पण म्हणजे असं कसं सांगू तुम्हाला, म्हणून मला ते हे झालं की अच्छा ठीक आहे चला जाऊ दे, म्हणून मी ह्याला सगळ्या गोष्टी पोटात घालत ॲडजस्ट करत आले. मला घरातले, माझं एकच म्हणणं आहे की फ्रेंड्स, सगळं जग वाईट असलं तरी चालेल, परंतु ज्याच्यासोबत आपल्याला आयुष्य काढायचं ना, तो जोडीदार आपला खरंच खूप समजूतदार असला पाहिजे आणि तो आपल्या बाजूने उभा असला पाहिजे, तर त्याचा अर्थ आहे, नाहीतर काहीच अर्थ नाहीये. आणि तो नंतर म्हणजे मुलं झाल्याच्या नंतर ना तो इतका बदलत गेला आणि इतकं टॉर्चर केलं, इतकं परेशान केलं, त्यानं मला मारहाण सुद्धा केलेली आहे. आणि तेवढं सगळं सहन करून पण मी फक्त एका गोष्टीमुळं हे करत होते की ह्यानं मला म्हणजे त्यावेळेला माझी परिस्थिती खूप बिकट होती, त्या परिस्थितीमध्ये ह्यानं मला स्वीकार केला आणि माझ्याशी लग्न करून मला एक चांगला परिवार दिला होता. आणि मी त्या परिवाराला आपलं परिवार मानायला गेले, पण त्या लोकांनी मला कधीच आपलं मानलं नाही आणि ते आत्तापर्यंत मानलेलं नाहीये. मग आता हा असा का वागतोय ह्याचं कारण माझ्याकडे नाही आणि ह्यानं खूप मला त्रास दिलेला आहे आणि घरच्यांचं खूप ऐकतोय, ह्याच्यानी मला खूप आता ही झालेलं आहे. त्याच्यामुळं मी ह्याच्यापासून वेगळं होण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु तो मला धर सोडतही नाही आणि काहीच करत नाही. ह्या गोष्टीचा मला जास्ती त्रास होतो. म्हणजे मी त्याला म्हणजे खूपदा समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर समजा आपल्या एखाद्या व्यक्तीशी पटत नाहीये तर वाद घालत बसण्यापेक्षा किंवा त्याच्यासोबत वाद घालत निभवण्यापेक्षा आपण आपले रस्ते चॉईस करू. तू तुझं नाही का, म्हणजे आता त्याचं पण काही फार वय नाहीये, तो पण त्याच्या लाईफमध्ये दुसरं लग्न करू शकतो, सेटल होऊ शकतो, त्याला हवी तशी बायको, त्याच्या आईला जशी हवी तशी सून आणून देऊ शकतो, बरोबर ना. मुलांचं काय, आता मुलीचं तर बघता तुम्ही, मुलीचं तर असं तिनं लग्न करून घेऊन तिनं तिचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेतलेला आहे. राहिला प्रश्न मुलाचा, तर मुलाचं काय कसंही होऊन जाईल, मी आहे त्याला, एवढा विचार करायचा नाहीये. मग मला ती म्हणायचे मग हे लोक का नाही करत आहे तसं. जर मी जर ह्याच्या जागेवरती असते आणि खरंच मला त्रास होतोय, मला ही आवडत नाही, मला असं तसं, तर मग मी तुम्हाला सांगते माझ्याच हातात असतं तर मी तर डिवोर्स पेपर तयार करून साईन करायला तयार आहे. पण तो समोरचा व्यक्ती मुद्दाम म्हणून मला त्रास देण्यासाठी ते करत पण नाहीये, धड सोडत नाहीये आणि धड तो माझ्याशी चांगलं वागण्याचा प्रयत्न पण करत नाहीये. तर मग करायचं काय.
असा सगळा हा विषय आहे आणि खूप भयंकर विषय आहे. म्हणजे हे लोक तुम्हाला सांगते, जेव्हा मी कोर्टामध्ये म्हणजे ह्यांच्यावरती दाखल केले होते, गुन्हे दाखल केले होते, मला खूप ह्यांनी मारहाण केली होती आणि त्याच्यानंतर मी ह्यांच्यावरती गुन्हे दाखल केले होते. गुन्हे दाखल केल्याच्या नंतर माझ्याकडे पर्याय नव्हता म्हणून मी घराच्या बाहेर पडले होते, म्हणजे त्यांच्यापासून बाहेर पडले होते. तर त्यावेळेला ह्या लोकांनी मला, मी जिथं राहत होते तिथं मला राहू दिलं नाही, इतकं परेशान केलं. तिथून मला, तुम्हाला सांगते, त्या घरमालकांना पण परेशान करायचे आणि तिथून ह्यांनी मला घरी वापस आणलं. तू घरी चल. का? लोक नावं ठेवायला लागले, नातेवाईक नावं ठेवायला लागले की म्हणजे एवढं सगळं असं होऊन, हे करून, एवढी चांगली हे आहे तरी पण तुम्ही कोर्टामध्ये गेले, हे लोक नावं ठेवतात आणि तुम्ही वेगळं होताय का, तुम्ही असं करताय का, तुम्ही तसं करताय का, असं लोक नावं ठेवायला लागली. म्हणून त्यानं लोकांची तोंड बंद करण्यासाठी त्यानं मला परत घेऊन आला. 6 महिने पण मला त्यानं राहू दिलं नाही, परत तिथं घेऊन आला आणि एकत्र राहून तो असा दाखवायचा की माझ्यासोबत तारखेच्या वेळेला तो मला गाडीत घेऊन यायचा आणि गाडी पार्किंगला लावून गाडीमध्ये बसून राहायचा आणि त्याला मला म्हणायचा जाऊन ये आतमध्ये, जा तारीख करून ये. म्हणजे तो असा दाखवत होता की मला काहीच फरक पडत नाही, माझं कोणी काहीच करू शकत नाही. मला त्याच्यासोबत जायचं नाही, राहायचं तरी तुम्हाला सांगतो काय करायचं. मी समजा आता ॲटोनी जात असेल, मी समजा माझी गाडी घेऊन जात असेल तर माझ्या गाडीच्या पुढं गाडी आणून घालायचं की नाही, ती गाडी तिथेच लाव आणि माझ्यासोबत चल. म्हणजे तो असा वकिलांना दाखवण्याचा प्रयत्न करायचा की आमचं ठीक आहे, सगळं ठीक चाललंय आणि माझं कोणी काही बिघडवू शकत नाही आणि ही माझं काहीच करू शकत नाही वाकडं, असं त्याचं म्हणणं होतं. आणि तो मला म्हणून पण दाखवायचा, तू माझं काही करू शकत नाही. आणि तो ॲक्च्युली ही दाखवून द्यायचा की मी इथं येतोय पण आत येत नाही बघ. मी इथं येतो, मी इथं थांबतो, तारीख होईपर्यंत तो थांबायचा आणि परत मला घरी घेऊन यायचा. ते असं दाखवून द्यायचं सगळं कोर्टाला. मग ते माझे वकील म्हणायचे, मॅम तुम्ही करताय काय, तुम्ही एकत्र येता, एकत्र जाता आणि तो माणूस इथं असतो पण आत हजर राहत नाही. म्हटलं तुम्हाला सांगू काय की ह्याचं काय चाललेलं आहे की तुम्ही असा गैरसमज करून घेऊ नका. म्हटलं की मी एकत्र आहे किंवा मला फीस जास्ती झाली म्हणून तुमच्याकडे पैसे घालते, माझा टायमिंग घालवते, असं काही नाही. म्हटलं मला खरंच खूप त्रास आहे आणि हा मुद्दा म्हणून असं करतोय. म्हटलं ह्याला दाखवून द्यायचंय, तुम्ही समजून घ्या ना. म्हटलं ह्याला दाखवून द्यायचं की मी इथं येऊन थांबतो पण मी आत येऊन हजर राहत नाही, म्हणजे माझं कुणी काही करू शकत नाही, असं त्याचं म्हणणं आहे. म्हटलं आणि मी आता हा पुरावा मी ही करणार आहे. म्हटलं आणि ह्याला वाटतंय ना की मी ह्याचं काही करू शकत नाही कारण मी एकटी आहे, पण त्याला माहीत नाही की मी काय काय करू शकते. म्हटलं आणि आपण ह्याला दाखवून द्यायचं. मग वकील म्हणे, मॅम तुम्ही सगळं एवढं करताय, तुमच्या एवढ्या ओळखी आहेत, तुम्हाला एवढे सगळेजण हे करायला तयार आहेत, मग तुम्ही पुढचे डिसिजन घ्या. म्हटलं ते घ्यायचेच आहेत पण ह्याला आपण दाखवून द्यायचंय अरेस्ट वॉरंट काढून की ह्याला जास्ती नाही पण मला 48 तासच ह्याला आत बसवायचंय. म्हटलं आणि मी हे जेव्हा करल ना, ह्याचा ही भरम तोडल तेव्हा राहील. म्हटलं ह्याला वाटतंय ना की ह्याच्याकडे पैसा आहे, ह्याच्या ओळखी आहेत आणि हे राजकारणातले लोक आहेत तर ह्याच्याने काही होणार नाहीये आणि ह्यांचे खूप लांबपर्यंत पोच आहेत तर ह्यांच्या पोचही सुद्धा मला थांबवता येतात. म्हटलं ती सगळे करते. मग नंतर मी वकिलाला तयार करून, वकिलांना व्यवस्थित असं सांगून परत मी माझ्या प्लॅनिंगनं तो मला 2 तारखेला सोडायला आल्याच्या नंतर मी पूर्ण शूट केलं. तो जसा मला बोलत होता ते पण शूट केलं, त्याच्या लक्षातच नाही. आणि तो तिथं बाहेर येऊन थांबला, मी त्याला परत उचकवण्याचा प्रयत्न केला. म्हटलं चल ना माझ्यासोबत आत. म्हटलं हिंमत नाही आहे तुला आत यायची का, तू आत येऊन हजर राहू शकत नाही आहे. म्हटलं चल जा, माझं कोण काही करू शकत नाही, काय करशील वाकडं माझं, असं तसं तो बोललेलं सगळं शूट केलं मी. आणि आत गेल्याच्या नंतर जजच्या समोर गेल्यानंतर फ्रेंड्स तुम्हाला सांगते, जज मला म्हणे की वॉरंट वगैरे काढायचे, रिटर्न येतात वॉरंट, ते घरी नाही दाखवतात, असं तसं. तर मी म्हणलं जज साहेब, म्हटलं मी तिथंच राहते, मी त्यांच्यासोबतच राहते, घरीच असतात, पण म्हणलं नोटीस वापस पाठवतात घरी कुणी नाही म्हणून. आणि आता आजचा पुरावा घ्या. म्हटलं की हा माणूस इथंच आहे, तुम्हाला इथं काही रिझन दिले ह्याच्या वकिलाला मला माहीत नाही. म्हटलं तो इथंच आहे आणि मी टायमिंग वगैरे सगळं हे करून शूट केलेलं होतं. आणि मी त्यांना व्हिडिओ दाखवला. व्हिडिओ दाखवल्याच्या नंतर मग
ती म्हणे की आता असं अरेस्ट वॉरंट काढा त्याला की तो काही जरी किती जरी कुणाचे कॉल आले कुणाचे जरी आपल्याला हे झालं तरी म्हटलं हिच्यावरती अन्याय होतो हे दाखवून दिसतंय. आणि प्लस तू इथं येऊन कोर्टाच्या बाहेर थांबतोय मुद्दा म्हणून की माझं कोण काही करू शकत नाही असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तो. तर आता तर ह्याला हे करायलाच पाहिजे. मग तुम्हाला सांगते नंतर मग त्याला वॉरंट वगैरे काढलं. वॉरंट काढल्याच्या नंतर तो मला कुठेतरी जायचंय म्हणून त्यानं मला सांगितलं नाही आणि तो निघून गेला. वॉरंट निघाले असं माहिती झालं की त्याने निघून गेला. निघून गेल्याच्या नंतर मग मी आमची एक गुपित स्टीम आहे संस्थेची, त्या स्टीमला कॉल करून सांगितलं की ह्याच्या पिछा करा आणि ही कुठं स्टे करतोय म्हणजे कुठं राहतोय ते सांगा. मग त्यांनी तुम्हाला सांगते सगळे डिटेल्स काढल्या आणि मला सांगितलं. मी त्या ठिकाणी डिपार्टमेंटला पाठवलं. तिथून उचलल्याच्या नंतर मी माझ्या लोकांना ती पण शूट करायला लावलं आणि मला पाठवायला लावलं. उचलला कोर्टाच्या समोर हजर केला. कोर्टाच्या समोर हजर केल्यानंतर तो कोर्टामध्ये मी असं नव्हतंच, हिनं काही पण शूट केलेलं असन, मी तिला सोडायला आलो असन, मी ती असं केलं असन, मी तसं केलं असन. ते म्हणे असं नाही, तू जी काही तिला बोललाय ती सुद्धा आम्हाला सगळं माहिती आहे. त्यामुळे आता तर तुला कबूल करावं लागेल की तू गुन्हे केलेत का नाही केलेत, हिला त्रास दिलाय का नाही, फसवणूक झाली का नाही, आणि मारहाणीचे दावे वगैरे हे सगळे जर हे झालेले आहेत, काय करायचे. मग त्यांनी एक समिती असते, समजूत मध्ये मिटवायची एक समिती असते. मग ह्यानं काय केलं माहिती आहे का, ठीक आहे मला ते हे करायचं आहे म्हटलं, बसायचं आहे. मग समितीचे सगळे लोक बोलवले आणि समितीमध्ये त्यांना कबूल केले की मी हिला आत्ता ती कुठं राहते सांगा म्हटलं. तिथंच मी फसले गेले, मला माहीतच नाही ह्यांनी मला प्लॅनिंगनं आणले. ते आत्ता ही कुठं राहते विचारा म्हटलं. घरीच राहते. तुम्ही घरी राहता आणि मग केस दाखल करता, असं करता तसं करता म्हणून परत मग मला पण बोलणे बसले. मी परत तुम्हाला सांगते ॲग्रीमेंट बनवलेलं होतं. तिथल्या ॲग्रीमेंटची कॉपी दाखवली. म्हटलं सर मी तिथं राहत होते वेगळी, जेव्हा ही लोक मी कोर्टात दाखल केल्याच्या नंतर मला खूप त्रास द्यायला लागले म्हणून मी घर सोडून गेले होते म्हटलं, मी वेगळी राहत होते. तर ह्यांच्या वकिलांनी ह्यांना शिकवलं की तिला तू घरी घेऊन ये म्हणजे काहीच होणार नाही. म्हणून ह्या लोकांनी म्हटलं मला इतकं जबरदस्तीनं इतकं हे करून रिक्वेस्ट करून तिथून आणलंय. म्हणलं मला मुश्किल केलं होतं म्हटलं ह्यांनी तिथं जगणं. आणि मग मी आलेली आहे म्हटलं. तर ते म्हणे तीच तर फसली आहे आता तू, की तिथं राहायला येऊन तू फसली आहे. त्याच्या सिद्ध असं होतं की जर तुम्ही एकत्र राहता तर मग गुन्हे कसे दाखल करता किंवा तुम्ही डिवोर्स कसं घेता असं होतं. तर म्हटलं ठीक आहे. मग तो जो मग मी समितीमध्ये जे असतात ना चर्चा किंवा समितीमधले जे असतात ना त्यांच्यासोबत मी मान्य केलं नाही. मी तरी पण त्या ह्याच्यावरती ठाम राहिले की नाही मला ह्याच्यासोबत राहायचं नाही, मला वेगळं राहायचं आहे आणि मी ह्याच्यापासून डिवोर्स घेणार आहे. मला ह्याच्यापासून डिवोर्स पाहिजे, कुठल्याही परिस्थितीमध्ये मला ह्याच्याकडून डिवोर्स पाहिजे. तर त्यावेळेला मग तो म्हणे नाही मला नाही हिला डिवोर्स द्यायचा. आणि मग काय झालं तिथून मी उठून आले. म्हणलं मला मान्य नाही म्हणून मग ती समिती कॅन्सल झाली. कोर्टामध्ये जी केस चालू आहे मी परत रिओपन म्हणजे काही जास्त टायमिंग झालेलं नव्हतं त्याच्यामुळं परत मी ती चालू केलेली आहे. आणि भलेही तो हजर राहत नसला तर नका राहीना, पण माझं काम आहे लढत राहायचं तर मी लढणार. तर असंही सगळं चाललेलं आहे. आणि ही लोक खूप असं म्हणजे पोचलेली येतं आणि खूप त्यांना असं वाटतं की म्हणजे हे करणार आहे. पण त्यांना आता हे पण कळून चुकले, जर ही ना आपल्याला 48 तास जर आत बसवले तर मग आता ही पण काही पण करू शकते. म्हणून आता ते थोडंसं शांत आहे की जास्ती मला असा त्रास देण्याचा हेतू करत नाहीये. ते म्हणजे नाही, आपण जेवढे पोचलेलो आहेत ही पण पोचलेली आहे, हिच्या पण ओळखी आहेत, तिला पण नॉलेज आहे आणि ही पण काही पण करू शकते. आता हे त्यांना कळून चुकलेलं. त्याच्यामुळे त्यांनी माझे एक एक पंख कापायला चालू केले. म्हणजे बघा पहिलं त्या संस्थेतून मला सोडायला लावलं, नंतर त्यांनी मला जॉबसाठी प्रयत्न करत होते. पण ती माझं लकीली नशीब म्हणावं लागेल की मी ते जॉबचं न सोडता तिथून बाहेर पडण्याचं सुद्धा रिझन मी तुम्हाला सांगितलेलं आहे की खरंच तिथं जावंचे आई वडील वगैरे आलेले होते आणि तिथं कंजेस्टेड व्हायला लागलं म्हणून मला ते एक ऑप्शन होतं. म्हणून मी बाहेर पडलेलं केली आणि त्या गोष्टीसाठी मी वाचले.
तर आता ह्यांनी असं सुरुवात केलेली होती की हिचे म्हणजे पंख कापायचे म्हणजे ही उडान घेणार नाही, पण ज्याला उडता येतं ना त्याचे पंख जरी नसले तरी तो उडणारच. कारण जेवढी मी चांगली जेवढी वागले त्याचा जर तुम्ही गैरफायदा घेतलाय आणि तुम्ही जर माझ्या फसवणुकी केलेली आहे तर मग मी आता तुम्हाला सोडेल का? नाही सोडणार ना. कारण फसवणूक ही फसवणूकच असते. फसवणुकीचा गुन्हा तुमच्यावरती ऑलरेडी आहे, मारहाणीचे गुन्हे आहेत, डिवोर्सचा गुन्हा आहे आणि 498 मध्ये तुम्हाला सगळ्यांना नोटीस आलेल्या आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना 6-6 महिन्याच्या सजा झालेल्या आहेत. बरोबर. दंड भरून बेलवरती हे आहे. ह्यांना वाटलं की आपले कॉन्टॅक्ट जबर आहेत. कॉन्टॅक्टला महत्त्व नाही दादा. डोकं आणि डोकं आणि सपोर्ट आणि हिंमत पाहिजे. काही होऊ द्या, आपल्यावर अन्याय झाला त्या अन्यायाचा बदला घ्यायचा बस, आणि समोरच्याला सजा द्यायची आणि समोरच्याला धडा शिकवायचा. हे हेतू ठेवला ना तुम्ही निर्मळ मनाने, तो जर हेतू तुमचा असेल की तुमच्यावर खरोखर अन्याय झालाय, तुमच्यावर खरोखर अत्याचार झालाय आणि तुम्हाला असंही झाले आणि तुम्ही तो निर्णय घेतलाय, तर काही होऊ दे, लॉस होऊ दे, फायदा होऊ दे, त्रास होऊ दे, नुकसान होऊ दे, काय व्हायचं ते होऊ दे, पण माघार घ्यायची नाही आणि खरंच घ्यायची नाही. तुम्हाला खरं सांगते, हे जर ठेवलं ना तुम्ही तर खऱ्याला कधीही मरण नाही. बरोबर आहे. म्हणूनच मी ही सुरुवात केलेली आहे. कारण ना मी म्हणजे आपण काय म्हणतो की चांगल्या कामाची सुरुवात आपण बाहेर जे काय करणार आहोत ती सुरुवात आपण आपल्या घरातून करावी. कुठल्याही कामाची सुरुवात आपण आपल्या घरातून करावी. पण असं झालं होतं की सगळं जगाचं हे करत बसले आणि शिंबूड माझ्या नाकाला होता, असं झालं. मग ते कसं असतं, जाऊ द्या असं वाटायचं, आई वडील नाही आहेत, जाऊ द्या. पण परत ते मला त्रास सहन होईना गेला आणि एवढे वर्ष झाल्यानंतर पण तेच म्हटल्यानंतर म्हणून मी ते निर्णय घेतला आणि तोही निर्णयावरती मी ठामच आहे. तर मी माझा निर्णय कधी बदलणार नाही. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. बाय.